नमो नमः. आज आपण श्री सिद्धांत शिखामणीतील गुरुमहात्म्य स्थल हे स्थल पाहणार आहोत. गुरुरेवात्र सर्वेषां कारणं सर्व कर्मणां गुरुरूपो महादेवो यतः साक्षात उपस्थितः. या इहलोकामध्ये भोग मोक्षादी सर्व सिद्धी प्राप्त करून देणारा सद्गुरूच होय. कारण प्रत्यक्ष शिव हेच गुरुरूप घेऊन या ठिकाणी अवतरलेले आहेत, असं श्री रेणुकाचार्यांनी महर्षी अगस्त्यांना उपदेश केला. तर परमेश्वर हा नित्य ज्ञानाचा सागर, निष्कल निरवयव असला तरी सर्व सद्भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी तो गुरुरूपाने अवतरला असेच समजावे. सकलो गुरुरूपेन सर्वानुग्राहको भवेत. सर्वांवर अनुग्रह करण्यासाठीच तो अवतरला आहे किंवा त्याने या ठिकाणी अवतार घेतलेला आहे असं समजावे. यह शिव स गुरुज्ञेयो यो गुरु स शिव स्मृतः न तयोरंतरम कुर्यात ज्ञानावाप्तौ महामती. जो बुद्धिमान व ज्ञानी शिवभक्त आहे तो गुरु आणि शिव यांच्यात कधीही भेद करत नाही. जो गुरु आहे तोच शिव आहे आणि जो शिव आहे तोच गुरु आहे, अशी त्याची पूर्ण अवधारणा झालेली असते. मग सद्गुरूंना आपल्यासारखेच हात पाय इत्यादी अवयव असतात, शरीर असतं. मग आपण सामान्य मनुष्यासारखं त्यांना न समजता हस्तपादादी साम्येन न इतरैहि सदृशम वदेत. त्यांना सामान्य माणसासारखं समजू नये. कारण काय? आचार्यम ज्ञानदम शुद्धम शिवरूपतया स्थितम. कारण आचार्य हे किंवा गुरु हेच ज्ञानदम ज्ञान देणारे, शुद्धम परिशुद्ध असलेले, शिवरूपतया शिवस्वरूपी असे असतात. म्हणून त्यांना कधीही सामान्य समजून त्यांची अवमानना करू नये किंवा त्यांची अवहेलना करू नये, असं या ठिकाणी आचार्य महर्षी अगस्त्यांना उपदेश करतात. आणि जर एखाद्या साधकाला शिवभक्ती करायची असेल तर त्याला अगोदर गुरुभक्ती करावी लागते. गुरुच्या प्रती समर्पित भाव त्याला अर्पण करावा लागतो, तरच तो शिवाविषयी अनन्यसाधारण भक्ती करू शकतो. गुरुभक्तिविहीनस्य शिवभक्तिर्न जायते. जोपर्यंत गुरुविषयी भक्तिभाव श्रद्धा त्याच्या मनात उत्पन्न होत नाही तोपर्यंत त्याला शिवभक्तीचा मार्ग सापडत नाही, असं या ठिकाणी या स्थलामध्ये भगवत्पाद पूज्य श्री रेणुकाचार्य यांनी महर्षी अगस्त्यांना उपदेश केलेला पाहावयास मिळतो.